पूर्वा सागर राणे, कारण त्यांच्या धीराणी सुधीर राणे त्यांनी 15 वर्ष झालं इथं पद नसतानाही भरपूर कामं केलेली आहेत. कुठल्याही अडचणीच्या वेळी त्या आमच्या म्हणजे हाक मारली तर येऊ शकतात. पूर्वा राणे ह्या 100% काम करतील असं आहे. त्यांनी केले, पद नसताना एवढं काम केले, पद असल्यावर किती कामं करतील हे आम्हाला तर माहिती आहे. 15 वर्ष जर माणूस पद नसताना स्वतःच्या पैशातून कामं करत असेल तर पद मिळाल्यावर आणि निधी मिळाल्यावर काम करण्याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो. कुटुंब एक सगळ्यांच्या पाठीशी राहणार आहे. कुटुंब ते त्यामध्ये सुधीर राणे यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. आमचा जो देवकरपाण्यांचा रोड होता तो वरचा निकमपाटचा तो पूर्ण खराब होता तो रोड. तो आता त्यांनी मागच्याच महिन्यापर्यंत तो त्यांनी कंप्लीट करून घेतला. आम्हाला पुराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. पाण्याची किंवा कुठलीही गरज आम्हाला असेल तर ते धावून येतात. पूर्वा राणे जर आल्या तर महिलांसाठी भरपूर उपक्रम त्यांनी राबवावेत अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्हाला नगरसेवक म्हणून त्याला आवडच आहे समाजकार्याची, त्यामुळे तो उत्तम काम करतोय. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. पण आता ह्या भागातला नगरसेवक होणार आहे आणि आम्ही त्यांना साथ देणार आहे, कारण आम्हाला आमच्या भागातलाच नगरसेवक पाहिजे आहे. आम्हाला नगरसेवक पूर्वा राणेच पाहिजे. पूर्वा सागर आणि याच आम्हाला पाहिजे आहेत नगरसेवक. त्यांनी जी मदत केलेली आहे किंवा ते काम करतात निस्वार्थपणे, त्याच्यावरती ते निवडणूक लढवायला लागलेलं आहे. आणि महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? आमच्या भाजपचीच यावी. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची चर्चा प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक चौकात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मी कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. एकीकडे बघायला गेलं तर प्रत्येक उमेदवार जे आहेत ते आपले मुद्दे, आपला अजेंडा आणि आपण केलेली कामं घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मात्र दुसरीकडे त्या जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समस्या सुटलेल्या आहेत का नाहीत, त्यांच्या परिसराचा विकास कितपत झालाय आणि त्यांच्या मनातील नगरसेवक हा नेमका कसा असावा, याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 10 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 10 मधील मनोरमा नगर परिसरातील काही महिलांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काकू नमस्कार. नमस्कार. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. रोज दारात उमेदवार एक ना अनेक उमेदवार आता येत असतील, येतात की नाही तिकडे? येतात की. बर, काय तुम्हाला सांगतात तो आश्वासन देतात? म्हणजे आम्हाला आश्वासन देतात, तुमची कामं करू आम्ही, तुमची बर रस्ते करू, तुमच्या काय समस्या असतील ते आम्ही जाणून घेऊ असं आम्हाला सांगतात ते. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? आम्हाला नगरसेवक काम करणारा, आमच्यापर्यंत पोहोचणारा, आमच्या समस्या जाणून घेणारा असा असावा. तुम्हाला काय वाटते, कसा पाहिजे नगरसेवक? आम्हाला पण तसंच पाहिजे असते. म्हणजे आमच्या समस्या मानल्या की त्यांनी करावं, रस्ते करावे, असं आम्हाला नगरसेवक आमच्या कॉलनीत पाहिजे. बर, यापूर्वी नगरसेवकांनी काही कामं केली असं वाटते का? काय पाण्याचे केलं, गटरेचं केलं. आम्हाला आता ते रस्ता, गटर, लाईटचे जेवढे पाहिजे. बर, लाईट. तुम्ही काय सांगाल, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जेव्हा आम्ही आमच्या समस्या त्यांच्या दारात घेऊन जाऊ, त्यावेळेला त्यांचं दार कायम उघडं असावं आमच्यासाठी आणि आमच्या समस्या ऐकून घेऊन त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा असंच आम्हाला वाटते. आणि महिला नगरसेवक असेल तर उत्तमच, कारण महिलांच्या ठिकाणी जाऊन त्यांना सगळे आपले प्रॉब्लेम सांगू शकतील. आता बघायला गेलं तर अनेक जण या तुमच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात दिसतात. आपल्या घरात पॉम्पलेट येत आहेत, सगळं बघतोय. यामध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की बाबा हा आपल्या मनातील नगरसेवक होऊ शकतोय? पूर्वा सागर राणे, कारण त्यांच्या धीराणी सुधीर राणे त्यांनी 15 वर्ष झालं इथं पद नसतानाही भरपूर कामं केलेली आहेत. निधी नसताना एवढं काम करत असेल जर तो म्हणजे व्यक्ती, तर निधी मिळाल्यानंतर ही भरपूर काम करणार याची आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वा सागर राणे हीच व्यक्ती योग्य वाटते नगरसेवक पदासाठी. तुम्ही म्हणालात किती कामं करेल असं तुम्हाला गॅरंटी वाटते, ती गॅरंटी चायनीज निघाली तर नाही निघणार आम्हाला तेवढी गॅरंटी, कारण त्यांनी 15 वर्ष जर माणूस पद नसताना स्वतःच्या पैशातून कामं करत असेल तर पद मिळाल्यावर आणि निधी मिळाल्यावर काम करण्याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो. काय सांगाल तुम्ही? त्यांनी सांगितलं की पूर्वा राणे या चांगलं काम करू शकतील, तुम्हाला वाटते का? होय वाटते, आम्हाला करू शकतात. कारण कुठल्याही अडचणीच्या वेळी त्या आमच्या म्हणजे हाक मारली तर येऊ शकतात. सुधीर राणे सुद्धा आम्हाला पुराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. पाण्याची किंवा कुठलीही गरज आम्हाला असेल तर ते धावून येतात. आम्हाला नगरसेवक पूर्वा राणेच पाहिजे. एक सुशिक्षित उमेदवार आहेत, आपल्यासाठी सुशिक्षित उमेदवार हा असणं गरजेचं आहे, कारण ते जे काही प्रॉब्लेम असतील ते समजून घेण्याची त्यांच्यात कुवत असते. म्हणून आम्हाला सुशिक्षित उमेदवार आणि पूर्वा सागर आणि याच आम्हाला पाहिजे आहेत नगरसेवक. काकू किती वर्ष या भागात राहत आहे?
मी सांगू, मी सध्या इथे एक 7 वर्ष झालं इथे राहते. तेव्हापासून मी त्यांना पाहतीये, म्हणजे त्यांचं कुटुंब पाहतीये. सगळी चांगली आहेत. आणि हे आता जर ह्या सगळी जण म्हणाल्या की पुराच्या वेळेला, त्यावेळेला तर मी नुकतीच नवीन आले होते. त्यावेळेला पाण्याची समस्या त्यांनी चांगली सोडवलेली आहे. आणि माझ्या बघण्यात तर कुटुंब सगळं चांगलं आहे. म्हणजे ह्या ज्या मुली बोलल्या किंवा त्या माझ्या मैत्रिणी बोलल्या, ते काम करण्यासारखे आहेत आणि करणार. नक्कीच. तुम्हाला काय वाटते, तुमच्या मनातला नगरसेवक कसा असावा? एका हाकेला धावून येणारा नगरसेवक असावा, सगळ्या समस्या सोडवणारा असावा, कुठल्याही गोष्टीत कधी माघार नाही असा असावा. आणि त्या बाबतीत पूर्वा राणे ह्या 100% काम करतील असं आहे. आम्हाला खात्री आहे त्या करणारच असं. सुधीर राणे यांनी या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्षापासून कोणतंही पद नसताना कामं केलं असं या ताईंनी आपल्या समोर सांगितलं. जर असं काम आता केलं असेल आणि अजून पण करतायत असं त्या म्हणाल्या, मग नगरसेवक पद कशाला पाहिजे? नगरसेवक आम्हाला हक्कानं त्यांच्याकडे जाऊ शकते आम्ही, नगरसेवक पद असलं तर. त्यांनी केले, पद नसताना एवढं काम केले, पद असल्यावर किती कामं करतील हे आम्हाला तर माहित आहे. आपल्याला डायरेक्ट तिथं आम्हाला कोण विचारणार नाही. आमच्या तर्फे त्यांना सांगितलं ते प्रमुख असले तर तिथं जाऊन ते सगळं सांगून आमच्या समस्या सोडवू शकतात. बर. आता तुम्ही किती वर्ष इथं राहताय? मी झालं आता 6 वर्ष इथं आहे. लग्न माझं झालंय 6 वर्ष झाले, त्यापासून मी इथं आहे. तर कुटुंब एक सगळ्यांच्या पाठीशी राहणार आहे कुटुंब ते. त्यामध्ये सुधीर राणे यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. पूर्वा राणे पण आहेत. त्यामुळं नगरसेवक हा पूर्वा राणे असणं आम्हाला तरी आवडेल. पूर्वा राणे झाले नगरसेवक. असं आपण ऐकलंय का हो की नगरसेवक फक्त निवडणुकीपुरतं येतात, मतं मागतात आणि निघून जातात, 5 वर्ष फिरकत नाहीत? ऐकलं? थोडेफार आहेत, झालेले आहेत, थोडेफार आहेत तसे नगरसेवक, पण पूर्वा राणे असं करणार नाही असं कशावर? नाही, आम्हाला 100% गॅरंटी आहे की पूर्वा राणे तसं करणारच नाही. कारण की त्यांच्या धीरांनी, सुधीर राणेंनी खूप कामं केलेत. आमचा जो देवकर पाण्यांचा रोड होता तो वरचा निकमपाटचा, तो पूर्ण खराब होता तो रोड. तो आता त्यांनी मागच्याच महिन्यापर्यंत तो त्यांनी कम्प्लीट करून घेतला. आणि पूर्वा राणे जर आल्या तर महिलांसाठी भरपूर उपक्रम त्यांनी राबवावेत अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्हाला नगरसेवक म्हणून ऑफकोर्स राबवणार. तुम्ही मला सांगा, सुधीर राणे असतील, पूर्वा राणे असतील किंवा सागर राणे असतील, हे जे कुटुंब तुम्ही म्हणालात की कुटुंब खूप चांगलं आहे, लोकांशी मिसळतं, सगळ्या गोष्टी होतात, त्यांनी 10-15 वर्षात कामं पण केली. पण आता नगरसेवक पद एका स्वार्थासाठी ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, वाटते का? नाही, अजिबात नाही. अजिबातच नाही. असते ना नगरसेवक एकदा झालं की नाही पाठीचा कणात ताट होते. कोणतंही पद नसताना त्यांनी एवढी कामं केलेली आहेत. पुराच्या वेळी सुद्धा त्यांनी भरपूर किंवा कुठल्याही योजना, कोरोना काळात सुद्धा त्यांनी भरपूर औषधं पुरवठा केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या हाकेला धावून गेलेले आहेत. आणि असं कोणालाही अडचण आली तरी प्रत्येक वेळी सुधीर राणे सुद्धा आणि त्यांचं पूर्ण कुटुंब. भाजपमध्ये काम करतात ना सुधीर राणे? तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणीचा लाभ चांगला झाला दिसतो. हो लाडक्या बहिणींचा लाभ होतोय म्हणून नाही, खरं ते लाडक्या बहिणींचा असं आहे की आम्ही गल्लीवाले आहे म्हणून असं नाही की आम्ही त्यांची बाजू घेऊन बोलतोय, असं काही नाही. खरं ते कुटुंब 24 तास अवेलेबल असते कोणाच्याही याच्यासाठी, आमच्या गल्लीपुरतं नाही. आणि त्याने ते जे कॅम्प वगैरे केलेत, आयुष्यमान भारत योजना, वयश्री योजना, राजीव गांधी योजना, हे असं ज्येष्ठांना त्यांनी मिळवून दिलेलं आहे. घरोघरी जाऊन त्याचा लाभ घ्या म्हणून त्यांनी सांगितलेला आहे. आणि तो लाभ मिळालाय दिव्यांगांसाठी पण. म्हणजे त्यांनी आम्हाला घरोघरी येऊन सांगितलेला आहे. प्रत्येक वर्षी दिव्यांग मुलांना वगैरे ते सुधीराने भरपूर म्हणजे काय काय वाटप करतात किंवा कुठल्याही शाळेला कुठलीही मदत, शैक्षणिक साहित्य किंवा कुठल्याही शाळेला, राजा संभाजी शाळा होती तिथेही त्यांनी म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहे. आणि त्यांची भरपूर पैसा त्याने आतापर्यंत खर्च केला. त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी भरपूर म्हणजे हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना नगरसेवक हे पद द्यायलाच पाहिजे. पूर्वा राणेंना आम्ही देणार त्यांना. आता तुम्ही म्हणालात की तिने आतापर्यंत एवढी कामं केली, स्वतःच्या खिशातून इतके पैसे खर्च केले आणि ती कामं केली, ठीक आहे. पण आता पैशाचाच वापर करून, दबाव तंत्र वापर करून ते निवडणूक लढवायला लागले.
नाही, नाही, असं नाहीच आहे, असं नाहीच आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कामावरती त्यांच्या सगळ्या त्यांनी जी मदत केलेली आहे किंवा ते काम करतात त्या निस्वार्थपणे कामाच्या भरोश्यावर. त्याच्यावरती ते निवडणूक लढवायला लागलेले आहेत बर. आणि इथून पुढे पण लढवणार. त्यांच्या कामावरतीच लढवणार ते. महिलांची साथ आहे. अजून लय महिलांचे हप्ते आलेले नाहीत म्हणतात. तुमचे आमच्या जमा हप्ते झाले? आले किंवा नाही आले तरी आम्हाला आमचा नगरसेवक आम्ही ज्यांना करून आता देणार म्हणतात या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. नाही एक मिनिट, ह्याच्या आधी लाडकी बहीण होती का? त्यावेळेला आमचं काय चालत नव्हतं का? किंवा आमचा काय रोजगार म्हणजे आम्ही खात पित नव्हतो किंवा काही मिळत नव्हतं का आम्हाला? असं काहीच नव्हतं. इथून पुढे जरी बंद झाली योजना तरी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मदत करणार, म्हणजे त्यांना आम्ही मतदान करणारच. बर. काकू योजना मिळतात म्हणून आम्ही ते- तुम्हाला काय वाटतंय ज्येष्ठ नागरिकांसाठी सुधीर राणे यांनी काय वेगळे उपक्रम राबवले तो? आयुष्यमान भारत इथं केलं होतं, आयुष्यमान भारत केलं होतं आणि वयोश्री योजना, आयुष्यमान भारत. आणि मला एकच त्यांच्याबद्दल सांगायचं की आता जी पूर्वा उभी राहिलेली आहे ती महिलांसाठी सुशिक्षित पण आहे आणि बऱ्याचशा योजना ती राबवेल आणि तिला निवडून घेतलंय. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आम्ही सर्वांना सांगू की ती व्यक्ती चांगली आहे. ही व्यक्ती चांगली आहे. आज बघितलं तर प्रभाग विस्तारलेला आहे, खूप मोठा प्रभाग झालेला आहे. 4 प्रभागांचा एक प्रभाग झालाय. या परिसरामध्ये सुधीर राणेंनी, या भागामध्ये सुधीर राणेंनी कामं केलं, पण बाकीचे लोक त्यांना साथ देतील असं वाटते का? 100% देणार. का? खात्री आहे तशी, त्यांनी- त्यांनी व्यक्तीच तशी आहे कारण त्यांचा ती. स्वभावच असा आहे की समोरची व्यक्ती जर म्हणजे मनमिळाव स्वभाव आहे, जर त्या बोलल्या तर ते समोरची व्यक्ती सुद्धा तशी हे करणार, त्यांना पाठिंबा देणार. त्यांनी याच भागात नाही तर हा, याच भागात जरी कामं केली असली तरी ते बाहेर जाऊन ते बोलणारी व्यक्ती अशी आहे की खरंच ती व्यक्ती करेल असा समोरच्याला सुद्धा विश्वास पटेल. बर. तुम्ही किती वर्ष राहता इथं? आता मी 20 वर्ष झालं राहते. 20 वर्ष इथं राहताय. या 20 वर्षात तुमच्या परिसरामध्ये विकास कामं झाली आहेत का हो? अजिबात नाही. हम्म. आता सुधीरच्या निमित्तानंच होत आहेत बरीचशी कामं बर. आणि त्याच्या हातात आता सत्ता नाही, काही नाही, तरी पण त्याला समाजकार्याची आवड आहे म्हणून त्यानं पुष्कळ उपक्रम राबवलेत आणि आता. नगरसेवक पदाचा स्वार्थ आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. त्याला आवडच आहे समाजकार्याची, त्यामुळे तो उत्तम काम करतोय. उत्तम काम ते करतायत, समाजकार्याची त्यांना आवड आहे, मग कशाला पाहिजे नगरसेवक पद? पदाशिवाय हल्ली काय होतच नाही ना. हम्म. सत्ता हातात असल्याशिवाय बाकीचे उपक्रम तो राबवू शकत नाही, निधी जास्तीत जास्त आणू शकणार नाही. बर. हातात आहे तेवढंच तो करू शकेल. हम्म. वर जर सत्ता असेल तर खालीपर्यंत त्याला सगळं कार्य करता येईल ना. तुमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांना सुधीर राणे असतील, पूर्वा राणे असतील, हे आता पैशाचं आमिष दाखवून दबाव तंत्र वापरून ते निवडणूक लढवत आहेत. अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या कार्यानंच ते निवडून येणार आहेत. हम्म. तेच त्यांचं प्रभावी माध्यम आहे. तुम्ही यावेळेला आता ते भाजप पक्षाकडून ते उमेदवार म्हणून आहेत पूर्वा राणे, ज्या सुधीर राणेंच्या वहिनी आहेत. आता बघायला गेलं तर भाजप, आता तुम्ही 13-15 तारखेला मतदान करणार. ते मतदान करत असताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? आता लोकल लेवल आम्ही व्यक्तीच बघणार, का हो? कारण जवळपास तोच आहे ना. पंतप्रधान मोदी तरी काही इथे येऊन काम करू शकत नाही, तो व्यक्तीच करणार आहे. आणि तोच व्यक्ती, आमचा व्यक्तीच वर गेला तर ते खाली काम होणार आहे. त्यामुळे आम्ही व्यक्तीच बघणार इथं. आणि महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? आमच्या भाजपचीच यावी. आमचं भाजप पण म्हणताय. पण आता सध्या तो भाजपमध्ये आहे म्हणून आमचं भाजप. बर. ते भाजपमध्ये आहेत म्हणून भाजपमध्ये. होय, होय. काय आम्ही त्यांच्या लाडकी बहीण बाजूने. इम्पॅक्ट केली? आम्हाला मिळतच नाही लाडकी बहीण. बर. मग एवढ्या भाजपच्या विरुद्ध आता भाजपची जी योजना आहे तुमच्या तक्रार आहेत, तरी पण तुम्ही भाजप म्हणताय, सुधीर राणे म्हणताय, पूर्वा राणे म्हणताय. कारण की सुधीर राणे पूर्वा राणे आता त्यांना पाठिंबा देत आहेत. सुधीर राणेंनी भरपूर, मी इथं माझं लग्न झाल्यापासून बघतीये, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. माझं नुकतंच लग्न झालं तेव्हा आमच्या इथे पाण्याची टंचाई खूप झालेली पुरामुळे. त्यावेळेला त्यांनी अगदी टँकरची 21 दिवस पाणी पुरवठा केलेला आहे. पूर्ण अगदी 24 तास त्यासाठी पाण्यासाठी ते राबलेले आहेत. एक महिला म्हणून काम करत असताना पूर्वा राणेंना काही मर्यादा येतील का हो? आता आज तुम्ही बघताय त्या मगाशी कुठे गेल्या काकू, म्हणजे घरचा संसार आणि या सगळा गाडा आपण चालवत असताना समाजसेवेसाठी पूर्वा राणे वेळ देतील का हो? देणार की देणार, 100% देणार. मुळात त्याच ऍडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यांना त्याची पूर्ण माहिती आहे की घर संसार कसा सांभाळायचा, सामाजिक कार्य कसं करायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना त्या 100% साथ देतील असं आहे. तुम्ही काय सांगाल? पूर्वा राणे या समाजामध्ये आता कसं आहे, नगरसेवक पद येणार आलं,
जरतरच्या गोष्टी आहेत या, पण त्या लोकांना भेटतील, बोलतील असं वाटते का हो? हो 100% भेटणार आणि करणार त्यांनी काम. कारण या भागातला आमच्या नगरसेवकच झालेला नाहीये. हम्म. सगळे बाहेरचेच आहेत तेच नगरसेवक झालेले, पण आता ह्या भागातला नगरसेवक होणार आहे आणि आम्ही त्यांना साथ देणार आहे, कारण आम्हाला आमच्या भागातलाच नगरसेवक पाहिजे आहे. हम्म. मग ते काम करणार याची आम्हाला गॅरंटी आहे. मग आणि मी असं पण ऐकलं की सुधीर राणे फक्त तोंड बघून कामं करतात. नाही नाही, अजिबात नाही, तसं काही नाहीये. हा? अजिबात नाही तसं काय, तोंड बघून वगैरे काही कामं ते करत नाही. आपल्या भाजपचा आहे, तो आपल्या जरासं मित्र आहे. नाही नाही नाही, पाहुण्यातला. अजिबात नाही, तसं काहीच नाहीये. कोण म्हणतायतच नाहीच नाहीच, कोण म्हणतंय अजिबात तसं? कोण म्हणत नाही. आम्ही आता 25-30 वर्ष इथं आहे. त्याचं त्यांना तुम्ही कोणी काय करायचं? उत्तर देणार? जर काही करणारला हात मारले की लगेच येतात, मदत करतात. काही नाही तसं अडचण त्यांचं. बर, तुम्हाला वाटतंय का हो तसं? त्या वेळ देतील का भागातल्या नागरिकांना? देणार देणार. देणार. कारण त्यांचं माहेरचं घराणं पण राजकीय आहे, तिला अनुभव आहे लोकांच्यात कसं सर मिसळून राहायचं, मदत कशी करायची, आणि त्यामुळे ती सगळीकडे लक्ष देणार, घरातही आणि बाहेर. बर, तर एकूणच आपण पाहिलं की या मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांशी विशेषतः महिलांशी आपण संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे आणि सांगितलं आहे की त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा. भागातल्या अडचणी समस्या सोडवणारा आणि प्रत्येक आठवड्यातून किमान एकदा तरी प्रभागामध्ये फेरफटका मारून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवणारा नगरसेवक आम्हाला हवाय. सध्या बघायला गेलं तर या महिलांच्या तोंडातून एकच आपल्याला नाव समोर येत आहे, ते म्हणजे पूर्वा सागर राणे. या भाजपच्या उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत आहेत. पूर्वा सागर राणे असतील किंवा त्यांचे दीर सुधीर राणे असतील, यांनी भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली आहेत. त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना या परिसरात त्यांनी कामं केलेली आहेत आणि हाच फक्त परिसर नाही तर हा परिसर सोडून देखील त्यांनी अनेक लोकांची कामं केलेली आहेत. विविध शिबिरांच्या माध्यमातून महिलांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी देखील त्यांनी चांगल्या रीतीने केलं असल्याचं या महिलांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे. आणि नक्कीच एक महिलांच्या प्रश्नांना उत्तर आणि महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा एखादी महिला नगरसेविका जर या प्रभागात आम्हाला मिळाली तर नक्कीच आमच्या प्रभागामध्ये कायापालट होण्यास मदत होईल, असा आशावाद देखील या महिलांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.